नमस्कार मंडळी. चविष्ट असे सकाळच्या नाश्त्यासाठी दुधी भोपळ्याचे पराठे बनवूयात. यासाठी 2 वाटी एवढी गव्हाची कणिक, अर्धी वाटी बेसन पीठ, बुडभर चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, कुटलेली मिरची, हिंग, तीळ घालून सगळं मिक्स करून घेऊयात. आता मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, जिरं, ओवा घालून ठेचा करून घेतला. ठेचाही यात मिक्स केला. आता भोपळा किसून घेऊयात. भोपळा असा शेवटीच किसायचा. त्यानंतर यात 1.5 ते 2 चमचे एवढे दही घालून सगळं हे कणिक भिजवून घेऊयात. अजिबात कुठेही पाण्याचा वापर न करता ही कणिक भिजवायची. जास्त कणिक चुरायची नाही. वेळ झाल्यावर जसजसं आपण कणिक चुरतो तसतसं भोपळ्याच्या ओल्यामुळे जास्त पीठ लदलदीत होतं. त्यामुळे जास्त कणिक तिंबायची नाही किंवा चुरायची नाही. आता नेहमीसारखी चपाती किंवा पराठे लाटतो तसं थोडासा उंडा घेऊन पीठ लावून पराठे लाटून घेऊयात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.